नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुविचार या सदराअंतर्गत यशाचा निर्धोक मार्ग या संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत। ही माहिती आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि दीर्घोत्तरी प्रश्न ज्या ठिकाणी आपल्याला लिहावायचे असतात किंवा निबंध वजा ज्या ठिकाणी प्रश्न लिहावायचे असतात त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे। अशा गोष्टी जर आपल्या संग्रही असतील तर निश्चितच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी आपल्या समोर एक निर्धोक मार्ग तयार होतो। हा सुविचार त्यासाठी महत्वाचा आहे। अशाच सर्व गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक आलं की अशा नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील। विद्यार्थी मित्रांनो, येणारा कालखंड हा तुमच्यासाठी स्पर्धेचा आहे। हे जसं आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, शिकलो, ऐकलं सुद्धा तुम्ही। मात्र त्यासाठी आपण जोपर्यंत आपले कष्ट करण्याची प्रवृत्ती सुधारत नाही किंवा त्यामध्ये प्रगती करत नाही तोपर्यंत आपल्याला यशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे उभे राहणार आहेत, हे लक्षात घ्या। मग अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला स्वतःच्या ज्या काही कष्टाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवर भर द्यायचा आहे। कारण की ही सुरुवात आहे। आपण वेगवेगळ्या पदवीच्यासाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या परीक्षेसाठी ज्यावेळेस अभ्यास करतो ती परीक्षा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा याच्यात जो काही फरक असतो, फरक हा स्पर्धेचा नाही। कारण की कोणतीही परीक्षा जर म्हटलं तर त्यामध्ये स्पर्धा आली आणि ती स्पर्धा जर आपल्याला पूर्ण करायची किंवा त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला टिकून राहायचं, आपल्या यशापर्यंत जायचं, तर आपल्याला आपल्या कष्टामध्ये जी काही मेहनत घ्यायची आहे ती कशा पद्धतीची घ्यायची आहे तो विचार आपण स्वतःला करणं गरजेचं आहे। एखादं पुस्तक आपण ज्यावेळेस हाती घेतो, वाचण्यासाठीची सुरुवात करतो, काही गोष्टी आपल्याला समजतात, काही गोष्टी आपल्याला समजत नाही। परंतु ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीयेत त्या ठिकाणी आपल्याला कष्ट करायचे। आपल्या कष्टाचा जो काही आपला भाग आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात करायचा आहे आणि तो जर भाग आपण केला तर निश्चित आपण यशापर्यंत जातो। आता हे यश कशाचं आहे तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट पर्यंत आपण जातो। विद्यापीठाच्या परीक्षेमधून चांगली डिग्री आपण संपादित करत असतो आणि त्या डिग्रीच्या माध्यमातून आपल्याला जगाची सर्व दारे जे काही आहेत ती खुली होणारी असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। त्यासाठीच या आजच्या सुविचाराची गरज आपल्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांना आहे। जे विद्यार्थी पदवीचे आहेत त्यांच्यासाठी तर आहे, परंतु पदवीनंतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे। अशा सुविचाराच्या माध्यमातून आपल्या निबंधाचं लेखन सुरुवात करता येतं, दीर्घोत्तरी प्रश्नाची सुरुवात करता येते आणि आपल्या कष्टाच्या माध्यमातून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे जसं वेगवेगळ्या प्रेरणांच्या वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, तोच भाग आपल्यासाठी तो लागू करायचा आणि आपल्या कष्टाला सुरुवात करायची। तुमच्या जर परीक्षा यवना संपलेल्या असतील तर निश्चित या विचाराच्या माध्यमातून पुढे जा। जर संपणाऱ्या असतील तर त्या परीक्षा संपल्याच्या नंतर पुढचा जो काही भाग आपला राहणार आहे त्याच्यावर विचार करा आणि हा विचार करत असतानाच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपली तयारी सुरू करणं, या उन्हाळ्याच्या दृष्टीने सुट्ट्याच्या दृष्टीने आपला वेळ वाया जाऊ नये याच्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे। त्यासाठीच असा सुविचार या ठिकाणी आजही दिलेला आहे, जो की मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दिलेला असतोच। हा संदेश आहे, म्हणजेच यशाचा जो काही निर्धोक मार्ग आहे तो आपल्या कष्टातून जातो, हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे। हा संदेश आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आणि याच संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळो या शुभेच्छा देऊ। या उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ज्या की येणाऱ्या कालखंडाच्या परीक्षेसाठी तुम्हाला त्या सुट्ट्या काम देतील। आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे। धन्यवाद।